नमस्कार. मी शुभदा वक्ते. सर्व उपस्थित विज्ञान प्रेमींचे मराठी विज्ञान परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान तरंग या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आपल्या आजूबाजूच्या बहुतेक वेळेला आपल्याला जे प्राणी दिसतात ते तोंडाने अन्न खाताना दिसतात. तोंड उघडताच त्यांच्या दातातील पांढरे शुभ्र आपल्याला दात दिसतात, जीभ दिसते. पण जे सूक्ष्मजीव आहेत ते डोळ्यांनी दिसत नाहीत. मग त्यांचे तोंड म्हणजेच मुख कसं असेल? त्यांना दात किंवा जीभ असते का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. चला तर आता आपण सूक्ष्मजीवांपासून ते मानवापर्यंत प्राण्यांच्या मुखांगामध्ये हा जो काही बदल होत गेलाय, मनोरंजक बदल जो आहे प्रवास, तो आपण समजून घेऊया. प्राण्यांच्या मुखांची माहिती घेताना आपण सूक्ष्मजीवांपासून सुरुवात करणार आहोत. पृथ्वीवरील पहिले जीव एकपेशीय होते आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये निर्माण झाले. कालांतराने जीव उत्क्रांत होत गेले आणि काही जीव जमिनीवर आले. पुढे बहुपेशीय प्राणी निर्माण झाले. जीवसृष्टीची उत्क्रांती जशी होत गेली तशीच प्राण्यांच्या मुखांचीही उत्क्रांती होत गेली. अन्न मिळवण्याची पद्धत, अन्नाचा प्रकार आणि जगण्याची गरज यानुसार मुखांगांची रचना बदलत गेली. कुठे साधी मुखांग किंवा मुखखाच, कुठे जबडे, कुठे चोच, तर कुठे दात आणि जीभ अशा विविध रचना विकसित होत गेल्या. या प्रवासातून आपल्याला समजेल की मुख हे केवळ अन्न घेण्याचे साधन नसून ते उत्क्रांतीचे एक महत्वाचं द्योतक आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तर आजचा आपला विषय आहे प्राण्यांची मुखांगे, सूक्ष्मजीवांपासून ते मानवापर्यंत. आणि ही मुखांगे जशी उत्क्रांती होत गेली त्याप्रमाणे ती बदलत गेली हे आपल्याला दिसून येतं. प्राण्यांचं मुख म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडल्यावर आपल्याला लगेच लक्षात येतं. पचन मार्गाच्या सुरुवातीच्या भागास मुख म्हणतात. प्राण्यांना मुख का असतं? अर्थात पचन मार्ग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अन्न पचन होतं, म्हणजे अन्न घेण्यासाठी हे कारण आलंच. फक्त अन्न खाण्यासाठी की त्यापेक्षा अधिक काही कामे केली जातात का ते पाहूया आपण. त्या चित्रातून दिसेल की काही प्राणी पिल्लांची काळजी घेतात, काही प्राणी जिभेनं त्यांचं अंग स्वच्छ करतात, काही पिल्लांना अन्न भरवतात, म्हणजे ते पिल्लांची काळजी घेताना दिसतात. म्हणजेच अन्न घेण्याबरोबर अन्न ग्रहण करणे हा एक मुख्य भाग आहेच. अन्नावर प्रक्रिया करणं, चव घेणे, संरक्षण आणि आक्रमण म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं, संवाद साधण्यासाठी सुद्धा प्राणी मुखाची मदत घेतात. नंतर पिल्लांची काळजी, स्वच्छता आणि इतर कामे सुद्धा मुखाच्या साहाय्यानं केली जातात. आता आपण म्हणालो की अन्न घेण्यासाठी आपल्याला मुखाची गरज असते, पण अन्नाची गरज नाही असा एखादा जीव आहे का? असा जे हे उदाहरण आहे तो जीव आहे की नाही हे त्या परिस्थितीनुसार समजेल. याचं उत्तर अर्थात विषाणू आहे. पेशीच्या बाहेर असेल तर तो निर्जीव, पण दुसऱ्या पेशीच्या आतमध्ये गेल्यानंतर तो सजीवाप्रमाणे काम करू लागतो. पण तो अन्न घेत नाही, कारण तो त्या दुसऱ्या पेशीचंच अन्न वापरतो. नुसतं अन्नच नाही तर पूर्ण यंत्रणा तो दुसऱ्या पेशीची म्हणजे पोशिंदा पेशीची वापरतो. बरोबर? त्यामुळे विषाणूला अन्नाची तशी गरज नाही. आता मुखांगे नसलेले जीव असतील का बघूया. सर्व जीवांना मुख असतेच असे नाही. काही जीव मुखांशिवायही अन्न मिळवतात. कसे बरं मिळवत असतील? इथे तुम्हाला ईस्टची रचना, ईस्टचे चित्र आहे आणि त्याच्यामध्ये सगळे भाग सुद्धा दाखवलेत, पण इथे कुठे मुख असं दिसत नाही, म्हणजे ईस्टला मुख नसतं. मग ते अन्न कसं मिळवत असेल? अर्थात हे जे पेशीपटल दिसतंय या पेशीपटलातून अन्न शोषून घेतलं जातं. म्हणजे ईस्ट हा एक पेशी आहे, कवकवर्गीय. बरोबर? तर कवकवर्गीय मधलं ईस्ट, जीवाणू, काही परजीवी जीव, त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम हा मलेरियाचा परजीवी आहे, मलेरिया रोगाचा परजीवी. स्पंज हे बहुपेशी आहेत.
तर ह्याच्यामध्ये मुख असा अवयव या सजीवांना नसतो. आता इथे दिसत असेल, हा आहे अमिबा. अमिबाची ही पेशी हा एकपेशीय सजीव आहे, सूक्ष्मजीव आहे. इथे पेशी अंगकांना नावं दिलेली आहेत, पण इथे कुठे मुख असं दिसत नाहीये. बरोबर आहे, कारण अमिबाला मुख नाहीये. मग अमिबा अन्न कसं घेत असेल, तर या चित्रफितीमध्ये दिसेल की अमिबा छद्मपाद बाहेर काढून अन्नाला वेढतो आणि अन्न आत घेतो. म्हणजे ते छद्मपादाचा तो वापर करतो अन्न घेण्यासाठी. बरोबर. नंतर दुसरं आहे उदाहरण ह्याचं युग्लिना. युग्लिना हा सुद्धा एकपेशीय जीव आहे. युग्लिनामध्ये एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला दिसेल या चित्रामध्ये हरित लवक आहे. त्यामुळे युग्लिनामध्ये हरितद्रव्य असल्यामुळे सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण करणारा युग्लिना हा स्वयंपोषी, पण कधी सूर्यप्रकाशात. अंधारात सूर्यप्रकाश उपलब्ध नसतो, त्यामुळे अंधारात परपोषी पद्धत म्हणजे पाण्यात विरघळलेले अन्न घटक युग्लिनाला पेशी पटलातून शोषून घेता येतात. म्हणजे हे पेशी पटल आहे त्याच्यातून अन्न शोषून घेतले जातात, म्हणजे वेगळं मुख असं नाही. आणि कधी कधी इथे दाखवलं नाहीये, पण इथे गलेट असं छोटं छिद्र असतं, त्याच्यातूनही अन्न पण आत घेतले जातात, म्हणजे वेगळं असं मुख नाही. पॅरामेशियम दुसरं चित्र आहे हे पॅरामेशियमचे. बरोबर. आता इथून हे अन्न पण या मुख खाचेतून आत जाताना दिसतात. नंतर ते अन्नरिक्तिकेमध्ये ते अन्न पचवले जातात आणि पुन्हा ते बाहेर सोडले जातात. तर इथे हा सुद्धा एकपेशीय सजीव आहे, पण याला मुख सदृश्य खाच, मुख असं नाही म्हणता येणार, खाच असेल ज्याच्यातून अन्न पण आतमध्ये घेतले जातात. नंतर आहेत रंध्रीय प्राणी, म्हणजे ज्यांना रंध्र म्हणजे छिद्र असतात. तर इथे चित्र दिसतंय की हे सायकॉन स्पंज आहे, आणि दुसऱ्या चित्रामध्ये जो बाथ स्पंज म्हणजे आंघोळीसाठी पूर्वी वापरला जायचा नैसर्गिक स्पंज ते चित्र आहे. तर यांना मुख असं नाहीये, म्हणजे स्पष्ट मुखांग नाही. या ऑस्टिया म्हणजे छिद्र, त्याच्यातून पाणी आत घेतलं जातं आणि त्या पाण्यामध्ये जे काही अन्न पण असतात ते घेऊन पाणी या ऑस्क्युलम मधून बाहेर फेकलं जातं. बरोबर. त्याने वेगळं असं मुखांग नाही. आता स्पंजच्या जिवंत पेशी, आता जो स्पंज स्पॉन्जिन तंतूंनी बनलेला असेल तो मऊ असतो. अर्थात त्या जिवंत पेशी नष्ट झाल्या तरी त्याचा मऊ सांगाडा उरतो, त्यालाच आपण नैसर्गिक स्पंज म्हणतो. बरोबर. पण हे नेहमीच मऊ असेल का स्पंज, तर नाही. कॅल्शियम कार्बोनेटने जर बनलेलं स्पंज असेल तर ते काय असणार आहे, कठीण असणार आहे. या चित्रफितीमध्ये दिसतंय की हा हायड्रा म्हणजे जलव्याल आहे, सूक्ष्मजीव. बरोबर. तर याचं दुसरं टोक असतं, इथे दिसेल हे एक मुख, हे छिद्र आहे ते मुख आहे, आणि दुसरं हे टोक आहे त्याच्या शरीराचं, त्या आधाराला चिकटलेलं असतं, म्हणजे त्याला एकच मुख आहे. तर हे एकच मुख जे आहे म्हणजे छिद्र, हे छिद्र मुखाचं काम करतं. जलवायला वेगळं गुदद्वार नाही. बरोबर. त्यामुळे या छिद्रातून तो न पचलेलं अन्न बाहेर टाकू शकतो. बरोबर. टाकतो किंबहुना. आणि तोंडाभोवती याच्या दंड पेशीयुक्त शुंडके असतात, ही शुंडके. तर याला एकच मुख असतं, ते एकच छिद्र असतं, ते मुखाचंही काम करतं आणि गुदद्वाराचंही काम करतं. पुढचे प्राणी आपण बघणार आहोत ते आहेत चपटे कृमी आणि गोलकृमी. तर ह्यांचे वेगवेगळे प्राणी संघ आहेत, म्हणजे अर्थात फायलम. तर चपटे कृमी, आता चपटे कृमी याच्यामध्ये स्क्रीनवर इथे हा पूर्ण चपटा कृमी, याचं पूर्ण हा तो सजीव दिसतोय, हे बहुपेशीय अर्थात. आणि हे त्याचं तोंड नाही म्हणता येणार, कारण ह्याला तोंड म्हणजे मुख नसतंच. तर हे जे काही स्क्रीनवर दिसतंय त्याला सकर्स म्हणजे चुषक म्हणतात. तर हे फक्त पोशिंदा सजीवाला फक्त चिकटण्यासाठी, त्याच्या अवयवाला चिकटण्यासाठी हे सकर्स असतात. आणि त्याला जे अन्न घ्यायचं असतं ते सगळं अन्न तो या हे जे त्याचं शरीर आहे त्या शरीराच्या त्वचेतून शोषून घेतलं जातं, म्हणजे त्याला वेगळं असं खास असं मुख नाही. आता हे सगळे परजीवी आहेत, या गटामधले बहुतेक परजीवी आहेत.
तर अनेक परजीवी जीवांमध्ये मुखांगे फार साधी असतात किंवा कदाचित नसतात सुद्धा. म्हणजे आता टेपवर्म म्हणजे पट्टी कृमी, त्यांना मुख नसतं. हे फक्त सकर्स म्हणजे चूषक आहेत, फक्त ते पोशिंदा पेशीला फक्त घट्ट पकडून राहण्यासाठी. नंतर जंत अर्थात गोलकृमी, त्यांना तोंड असतं, त्यांना शेवटचं म्हणजे गुदद्वारही असतं, अन्ननलिकाही असते, आणि ते परत परजीवी आहेत. पोशिंदा सजीवाच्या शरीरातून ते अन्न शोषून घेतात. नंतर हुकवर्म, त्यांना इथे चिटकून राहण्यासाठी हुक असं असतं, त्यांना सुद्धा तोंड आहे. तोंड म्हणजे मुख, पण विशेष अशी मुखांग नाहीये. नंतर कंटकी चर्मी प्राणी संघातील प्राणी. आता कंटकी म्हणजे काट्यांप्रमाणे त्यांच्या शरीरावर कंटक असतात अशी. आता इथे तारा मासा या चित्रफितीमध्ये दिसतोय, आणि त्याने शिंपला पकडलाय, शिंपला उघडलाय, आणि शिंपल्यातला आतला सजीव खाण्यासाठी त्याने त्याच्या शरीरातून हे पोट बाहेर काढलं, म्हणजे जठर, आणि तो त्या शिंपल्याच्या आत आता घुसवून ते अन्न ग्रहण करणार. तर इथे मुख असतं, हे खालच्या बाजूला असतं, त्याला दात नाहीत. मुखातून पोट बाहेर काढून अन्न पचवून घेतो. बरोबर. नंतर आहे मृदुकाय प्राणीसंघ. मृदुकाय प्राणीसंघामध्ये गोगलगाय, नंतर शिंपला येतो, ऑक्टोपस, माकुल. बरोबर. आता या चित्रामध्ये ही गोगलगाय दिसते. गोगलगाय हे दोन जबडे आहेत, त्याच्या जबड्याच्या आतमध्ये जीभ आहे. ती जीभ विशिष्ट प्रकारची आहे. ती जीभ म्हणजे काय? रॅड्युला, अन्न खरवटणारी सूक्ष्म दातांनी भरलेली जीभ गोगलगाय. जबडे अन्न पकडण्यासाठी असतात. चोच हे ऑक्टोपस मध्ये चोचीसारखा भाग असतो, आणि माकुलमध्ये. आणि शिंपले असतात, त्याच्यामध्ये दात असतं, जीभ, जबडे नसतात. ते पाण्यातील सूक्ष्म अन्न पण गाळून खातात. आपण बघूया, पुढे डायग्राम दिलेली आहे. तर मृदुकाय प्राण्यांमध्ये मुखांगांची रचना त्यांच्या अन्नाच्या प्रकारानुसार आणि जीवनशैलीनुसार उत्क्रांत झालेली दिसते. ही आहे समुद्री गोगलगाय, कोन स्नेल असं म्हणतात. या प्राण्यामध्ये जे मुखांग आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही आकृती आहे, इथे दिसेल, हे त्याचं स्पर्शपाद आहे. हे प्रोबॉसिस म्हणजे त्याचं मुख म्हणता येईल आपल्याला इथे. बरोबर. सायफन मध्ये काय पाण्याचा प्रवाह सोडला जातो किंवा घेतला जातो असं. आणि इथून ते बाहेर, या चित्रामध्ये ही नळी दिसते, ते या तोंडातून म्हणजे मुखातून बाहेर फेकली जाते. त्याच्यामध्ये दात असतो, आणि दातातून विष त्या प्राण्यामध्ये टोचलं जातं, आणि नंतर त्या मुखातून तो प्राणी अर्थात निष्क्रिय झालेला असतो, तो गिळला जातो. तर ही आहे समुद्री गोगलगाय. आता याच्यामध्ये लांब वाढवता येणारी नळी, भक्ष्याच्या जवळ नेता येते अशी नळी, त्याच्यामध्ये लांबी कमी जास्त करता येते. सामान्य गोगलगायीतील दातयुक्त जीभ जे रॅड्युलर टूथ, इथे एक भाल्यासारखा दात बनलेला असतो. हा दात भक्ष्यामध्ये टोचला जातो. विष ग्रंथीतील विष दातातून भक्ष्यामध्ये सोडले जाते, आणि भक्ष्य नंतर गिळला जातो. तर अशी ही वैशिष्ट्यपूर्ण मुखांगे आहेत या प्राण्याला. शिंपला, तर शिंपल्याचं जे मुख आहे इथे, हे निळ्या ह्याच्या रंगामध्ये ते मुख आहे. बरोबर. पण ह्याच्यामध्ये गाळणी पद्धतीने अन्न घेतलं जातं. तर ते इनकर्ट सायफन म्हटलं, त्याच्यातून पाणी आत येतं. या गिल मध्ये अन्नकण गाळले जातात, आणि मग हे पुढे ढकलले जातात अन्नकण, आणि मग या मुखातून ते आतमध्ये घेतले जातात. तर ही गाळणी पद्धतीची रचना याच्यामध्ये दिसून येते. पुढचा प्राणी अर्थात ऑक्टोपस, हा सुद्धा मृदुकाय संघातील प्राणी आहे. ऑक्टोपसच्या 8 बाहूंच्या मध्यभागी खालच्या बाजूला मुख असते. यात पोपटाच्या चोचीसारखी कडक वाकडी चोच असते. इथे हा पत्र्याचा डब्बा आहे, तो ऑक्टोपस तोडताना इथे दिसतो, म्हणजे ती चोच आहे. त्याचा जो मुखाचा भाग आहे तो किती मजबूत आहे लक्षात येईल. चोचीच्या आत सूक्ष्म दातांची जीभ असते. अन्न खरवडून किंवा तुकडे करून आत ढकलले जाते.
काही प्रजातींमध्ये विषारी लाळ असू शकते, ती भक्ष्याला निष्क्रिय करण्यास वापरली जाते. आता संधिपात प्राणी संघ हा खूप मोठा वर्ग आहे, संघ आहे. याच्यामध्ये वेगवेगळे वर्ग सुद्धा आहेत. हा कीटक वर्ग. आता इथे जो नाकतोडा हे चित्र दिसेल, हे प्रातिनिधिक नाकतोड्याच्या मुखांगाचं चित्र आहे. आता ह्याच्यामध्ये काही भाग रंगीत करून दाखवले आहेत. वरचा ओठ, जो लाल भाग आहे हा वेगळा करून दाखवलाय, वरचा ओठ. नंतर हे जबडे आहेत जे हिरव्या रंगात आहेत, मॅन्डिबल्स म्हणतात. नंतर दुय्यम जबडे म्हणजे मॅक्सिले हे पिवळ्या रंगात दिलेत. खालचा ओठ लॅबियम, आणि इथे हायपोफॅरिंग्स या दोन मॅक्सिलिनच्या मध्ये असतो. ते हायपोफॅरिंग्स जिभेसारखा भाग असतो, आणि अन्न ढकलण्यासाठी त्याची मदत होते. हे नाकतोडा इथे दिसतोय, आणि इथे तुम्हाला मुखांग त्याची स्पष्ट दिसते. म्हणजे वरचा ओठ, खालचा ओठ, नंतर जबडे, वरचा जबडा, खालचा जबडा. बरोबर. आता नाकतोड्याची मुखांग आहेत ती इतर कीटकांशी या चित्रामध्ये त्यांची तुलना केली. मधमाशी आहे, फुलपाखरू आहे, डास, मादी डास अर्थात जे रक्त शोषते ती डासाची मादी असते. नंतर इथे आता एक मधमाशी, मधमाशीमध्ये मध शोषण्यासाठी जी नळी तयार झालेली असते, तो भाग अर्थात खालचा ओठ त्याचं रूपांतरण झालेलं आहे. नंतर फुलपाखरामध्ये जी सोंड म्हणतो आपण, जी फुलामध्ये घालून रक्त शोषलं जातं, ती सोंड म्हणजे काय आहे तर मॅक्सिले म्हणजे दुय्यम जबडा, त्याचं रूपांतरण झालेलं आहे. आणि डास, त्याच्यामध्ये सुद्धा खालचं ओठ म्हणजे लॅबियमचं काय झालेलं आहे, रूपांतरण झालेलं आहे, आणि त्याच्या सहाय्यानं अन्न घेतलं जातं. आणखीन इथे काही कीटक आहेत. आणि फुलपाखरू, तर फुलपाखरू याच्यामध्ये फक्त अन्न शोषलं जातं. लांब नळी असते, गरज असेल तेव्हा ती उलगडली जाते, फुलाच्या आतमध्ये घातली जाते आणि मधुरच शोषला जातो. पण गरज नसेल तेव्हा ती नळी पुन्हा गुंडाळली जाते. नंतर डास हा टोचतो, म्हणजे ती त्याची प्रोबॉसिस म्हणजे ती शोषनळी आहे, ती त्वचेमध्ये टोचतो आणि मग रक्त शोषून घेतो. भुंगा हा सुद्धा चावणे आणि चरवण करणे म्हणजे चावलं आणि मग त्या लाळणाच्या कणांचे तुकडे केले जातात. घरमाशी स्वतःच्या लाळेने घन अन्न विरघळवते आणि शोषते. आणि इथे मुख्य सांगावंसं वाटतं की माशी बसलेलं अन्न कधीही खाऊ नये, कारण ही जी घरमाशी असते, हाऊस फ्लाय, ती कुठेही उकरड्यावर जाते, अगदी मानवी विष्ठ असेल त्याच्यावरही ती बसते, तिथे सुद्धा ती आधी ओकते, त्या मानवी विष्ठेतील जे अन्न पदार्थ असतात ते विरघळवून घेते आणि मग ते शोषते. तशीच ती येते आणि अन्न उघडं असेल तर त्या अन्नावर बसते, परत ती ओकते आणि त्या लाळेमध्ये ते अन्न विरघळवते आणि मग शोषते. तर अशामुळे काय होतं की घाणीतून जे जंतू असतात ते आपल्या अन्नावर बसतात. त्यामुळे उघडं अन्न कधीही खाऊ नये, कारण त्याच्यामध्ये रोगजंतू असण्याचा संभव फारच असतो. मधमाशी, मधमाशी ही चाटते आणि शोषून घेते, ती चावत नाही. नाकतोडा हा चावतो आणि अन्नाचं सरवण करतो. झुरळ याचे जे मुखांगे असतात ते चावणे, सरवण करणे याच्यासाठी रूपांतरित झालेले आहेत किंवा अनुकूलित झालेले आहेत. आणि विषम झुरळ हा सुद्धा विषम ज्वराचे रोगजंतू असतात त्यांचा हा वाहक आहे. डास, डास आणि ढेकूळ, यांची जी मुखांग आहेत ही टोचणे व शोषणे याच्यासाठी अनुकूलित झालेली आहे. आणि हा लॅबियम हा भाग त्यांच्यामध्ये रूपांतरित झालेली आहे शोषणळीच्या ह्याच्यामध्ये, ती त्वचेमध्ये खुपसली जाते आणि रक्त शोषलं जातं. नंतर मुंगी, मुंगी सुद्धा इथे या चित्रामध्ये दिसेल. मुंगी काही कुठल्याही प्रजातीमध्ये, या कामकरी मुंगी, नर मुंगी, नंतर राणी मुंगी, अशा वेगवेगळ्या मुंग्या असतात एकाच वसाहतीमध्ये. तर कामकरी मुंगी असतात त्याचे जबडे अतिशय कार्यक्षम असतात, मजबूत असतात आणि विकसित झालेले असतात. राणी मुंगीला अंडी घालण्याचं काम असतं पिल्लांना, अर्थात अंडी घालण्यासाठी. त्यामुळे जबडे जे असतात ते कमी विकसित असतात. नर मुंगी सुद्धा आता इथे दिसेल, हे हे जबडे दिसतात हे आहेत सैनिकी मुंगीचे.
याच्यामध्ये काही प्रजातींमध्ये शिकार करण्यासाठी आणि शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी या सैनिकी मुंग्या असतात आणि त्यांचे जबडे अतिशय मजबूत विकसित झालेले असतात. ही सैनिकी मुंगी आहे. सगळ्याच प्रजातींमध्ये ही सैनिकी मुंगी नसते, हेच काम मग त्या कामकरी मुंग्या करत असतात. मधमाशी मधमाशी चघळणे आणि चोखणे याच्यासाठी मुखांग रूपांतरित किंवा अनुकूलित झालेली असतात. मधमाशी ही चावत नाही. आता मधमाशीमध्ये सुद्धा राणी माशी, कामकरी माशी आणि नर मधमाशी अशा असतात. आता याच्यामध्ये कामकरी माशी असते ती फुलपाखरामधला मध शोषून मधुरच शोषून घेते, त्यामुळे ती नळी असते ती त्याची लांबी कामकरी मधमाशीमध्ये लांब असते आणि नर मधमाशी आणि राणी मधमाशीमध्ये ती कमी विकसित असते, म्हणजे लांबी कमी असते. बरं, आणि जे आपण म्हणतो की माशी चावली, खरी माशी चावत नाही, पण ती डंख मारते. हा डंख कुठे असतो? तर हा डंख पाठीमागे, इकडे ह्या माशीचं तोंड आहे मधमाशीचं, आणि ही त्याची मागची बाजू आहे आणि मागच्या बाजूला डंख असतो आणि हा डंख ती त्वचेमध्ये खूप असते, टोकदार असतो. याच्यामध्ये विषग्रंथीला हे जोडलेलं असतं, त्यामुळे विष सुद्धा सोडलं जातं. बरोबर. आता जेव्हा दुसऱ्या प्राण्यावर ही मधमाशी हल्ला करते आणि डंख मारते, तेव्हा तो डंख त्या त्वचेत अडकतो, त्यामुळे बहुतेक वेळा ती मधमाशी मरते. पण ही कामकरी मधमाशी असते. आता ही डंख कोणाकोणाला असतात? तिघांनाही असतील का? कामकरी माशी, नंतर राणी मधमाशी आणि नर मधमाशी? तर नाही, फक्त दोन, म्हणजे कामकरी मधमाशी आणि राणी मधमाशी यांना हा डंख असतो. कामकरी मधमाशी असते ती, तिचा डंख तुटू शकतो कारण ती दुसऱ्या प्राण्यांवर हल्ला करते. राणी मधमाशी असते ती फक्त दुसऱ्या राणी मधमाशीवर तिला मारून टाकण्यासाठी ती त्या माशीवर हल्ला करते आणि डंखाचा वापर करते. हा डंख मऊ असतो, गुळगुळीत असतो, आणि कामकरी मधमाशीचा डंख हा मात्र त्याला काटे असतात आणि त्यामुळे राणी मधमाशी हा अनेक वेळा डंख वापरू शकते. नंतर इथे दिसते ही आहे, मगाशी म्हटलं की माशी चावत नाही, पण ही माशी म्हणजे कोणती आहे? घोडा माशी, हॉर्स फ्लाय. ही मात्र आपली प्राण्यांची त्वचा ती कापते, चिरते आणि त्याच्यातून मग नंतर ती अन्न शोषून घेते. अन्न म्हणजे रक्त. ही बऱ्याच प्राण्यांचं रक्त शोषून घेते, पण त्यातल्या त्यात घोड्याचं विशेष रक्त, म्हणजे घोड्यावर या माश्या विशेष आढळून येतात, म्हणजे माशीला घोडा माशी असं म्हटलं जातं. याच्यामध्ये तिचे जबडे असतात ते चांगले विकसित झालेले असतात आणि नळी असते, त्याच्यातून ते शोषले जातात, अन्न पण शोषले जातात. आता पुढचा जो वर्ग आहे, संघ आहे तो संधिपाद. त्याच्यामध्ये विंचू, म्हणजे ज्यांना 8 पाय असतात. बरोबर. आता ह्यांची मुखांग, इथे विंचू आहे आणि हा एक कोळी, तर यांची जी मुखांग आहे ती भक्ष्य पकडणं आणि तुकडे करून खाण्यासाठी विकसित झाली. आणि इथे तुम्हाला दिसतील की ही चेलीसरी, ही दोन मुखांग दिसत आहेत. आणि हे आहेत पेडीपाल्प, म्हणजे आपण नांगे म्हणतो ना ते, हे अन्न पकडून ठेवण्यासाठी आणि हे अन्नाचे तुकडे पाडून गिळण्यासाठी असतात. इथे पण हे दिसतील आणि हे आहेत हे पेडीपाल्प आहेत. बरोबर. आता यांच्या याच्यामध्ये विंचूच्या याच्यामध्ये जी आपण म्हणतो नांगी, ती पाठीमागे असते, म्हणजे याच्यातून विष दंश केला जातो. दशपाद, त्याच्यामध्ये कोळंबी आणि खेकडा, म्हणजे 10 पाय, म्हणजे पायांच्या 5 जोड्या. त्यांची सुद्धा मॅन्डिबल्स, म्हणजे जबडे हे विकसित झालेले आहेत. आणि नांग्या, खेकड्याला 2 नांग्या असतात. बरोबर. संरक्षण करण्यासाठी वापरलं जातं आणि अन्न मुखामध्ये घेण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. आता ह्याच्यामध्ये हे सगळे जे आहेत हे सर्व इनव्हर्टिब्रेट. बरोबर. आणि याच्यामध्ये त्यांना कुठेही आतमध्ये पाठीचा कणा नाहीये,
वलई प्राणी संघ. या चित्रामध्ये हे गांडुळाचं चित्र आहे. त्याच्यामध्ये गांडूळ त्याच्या मुख्य शरीराच्या पहिल्या खंडावर मुख असते आणि मुखावर लहान झाकणासारखा भाग दिसतो. तो वरच्या ओठाचं काम करतो. बरोबर. दात किंवा जबडे नाहीत. आतापर्यंत आपण जे पाहिले त्यामध्ये फक्त गोगलगाईच्या जिभेवर म्हणजे जिभेवर दात असतात, म्हणजे दातयुक्त ती जीभ असते. बाकी इतर प्राण्यांच्या मुखामध्ये दात नाही. आता ही आहे जळू. हिचे जे मुखांग आहेत ते चुषक म्हणजे चुषून घेण्यासाठी असतात. आत 3 स्नायूमय जबडे आणि सूक्ष्म दात असतात. बरोबर. त्वचा कापून रक्त शोषण्यासाठी वापरले जातात. आता हे जे प्राणी दिसत आहेत हे अर्थात समपृष्ठरज्जू प्राणी संघातील आहेत, म्हणजे फायलम कॉर्डेटा. बरोबर. आणि याच्यामधलं उपसंघ पृष्ठवंशीय म्हणजे व्हर्टिब्रेट आणि चक्रमुखी प्राणी वर्ग. चित्रात आणि या चित्रफितीमध्ये दिसतंय हा प्राणी जो आहे तो सी लॅम्प्री आहे. वर्तुळाकार चूषक मुख, जबडे नसतात. चक्रमुखी किंवा चूषकमुखी म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे हे मुख आहे ते गोलाकार आहे म्हणून याला काय म्हटलं जातं, चक्रमुखी. जबडे नसतात. हे मुख परजीवी किंवा मृतोपजीवी प्राण्यांसाठी विशेष अनुकूलित झालेले असे हे मुख आहे. अर्थात पुढचं प्राणी वर्ग आहे मत्स्य, मासे. या चित्रामध्ये दिसेल की या प्राण्यांचे माशांचे जे मुख आहे त्याचं मुख आहे ते सरळ समोर आहे. या माशाचं मुख थोडस वरच्या दिशेला आहे, या माशाचं मुख खालच्या दिशेला आहे. तर पुढे उघडणारे मुख, उदाहरणार्थ रोहू मासा, वरच्या दिशेने उघडणारे पाण्याच्या पृष्ठभागावरचे अन्न खाणारे हे गप्पी मासे, आणि खाली मुख असलेले म्हणजे तळाशी अन्न शोधणारे उदाहरणार्थ कॅटफिश. बरोबर. यामुळे माशांचे मुख त्यांच्या आहार आणि अधिवासानुसार उत्क्रांत झालेले दिसते. गप्पी मासा आहे, याचं मुख तुम्हाला दिसेल हे वरच्या बाजूला आहे. अर्थात यांना जबडे आहेत, आतमध्ये दातही असतात. दात अन्न पकडणे, फाडणे किंवा चावून खाण्याच्यासाठी वापरले जातात. काहींना सूक्ष्म दात असतात तर काहींना तीक्ष्णही असतात. जीभ, बहुतेक माशांची जीभ साधी असते, अन्न गिळण्यासाठी मदत करते. बरोबर. मत्स्य वर्गातील शार्क हा खूपच वैशिष्ट्यपूर्ण मासा आहे. या चित्रामध्ये दिसेल की इथे दातांच्या अनेक रांगा दिसत आहेत. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे शार्कच्या जबड्यात अनेक दातांच्या रांगा असतात. भक्ष्य पकडताना समजा पुढचे दात पडले की मागचे दात पुढे येतात आणि दात खूप धारदार आणि त्रिकोणी असतात. शिकार पकडण्यासाठी आणि फाडण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे शार्कचे दात हे विशेष मुखांगांची याच्यामध्ये विशेष रचना आढळून येते दातांची. उभयचर प्राणी, जे प्राणी जमिनीवर आणि पाण्यात राहतात त्यांना आपण उभयचर प्राणी असे म्हणतो. आता या चित्रामध्ये दिसेल की बेडूक जीभ बाहेर फेकतो आणि अन्न त्या जिभेला चिकटतं आणि मग ती जीभ ओढून घेतो. अन्न मुखातून आतमध्ये घेतलं जातं. या प्राण्यांची मुख कसं असतं तर रुंद असतात, ज्यामुळे शिकार पटकन पकडता येते. जबडे शिकार करण्यासाठी उपयोगी रुंद जबडे असतात. दात लहान टोकदार असतात. बेडकाची जीभ वैशिष्ट्यपूर्ण असते, ती पुढच्या बाजूला चिकटलेली असते. त्यामुळे बेडूक हा दात जीभ अशी बाहेर फेकतो आणि पटकन कीटक पकडतो आणि जीभ पटकन तोंडामध्ये किंवा मुखामध्ये खेचून घेतो. आणि अन्न गिळताना बेडकाचे डोळे हे बंद केले जातात, कारण गिळण्यासाठी बेडकाचा डोळ्यांचा जो भाग असतो तो असा दाबला जातो, त्यामुळे अन्न गिळणं सोपं जातं. सरीसृप वर्ग, याच्यामध्ये मगर, पाल, साप यांच्या तोंडामध्ये म्हणजे मुखामध्ये इथे मजबूत दात आणि जबडे, जबडे सुद्धा मजबूत शक्तिशाली असतात. सापाला इथे विषदंत दिसतात. काही साप विषारी असतात, काही विषारी नसतात.
म्हणजे जरी दात दिसले तरी ते त्याच्यातून विष आतमध्ये भक्ष्याच्या शरीरामध्ये सोडलं जात नाही. त्यांना शक्तिशाली जबडे असून त्यात दात असतात. कासव, कासवाचं वैशिष्ट्य म्हणजे कासवाला चोचीसारखा पण मजबूत जबडा असतो, दात नसतात. अजगर, आपण म्हणतो की अजगर काही चावत नाही, ज्याला दात नसतील, पण दात असतात. ते आतल्या बाजूला वाकलेले असतात, म्हणजे भक्ष्य बाहेर जाऊ नये, फक्त तो पकडून राहायच्यासाठी ते वापरले जातात. अजगर चावत नाही, तो शिकार पकडून पूर्ण गिळतो. त्याचे जबडे खूप लवचिक असतात, त्यामुळे तो हरणासारखा सुद्धा प्राणी सुद्धा तो गिळू शकतो. नंतर पक्षी, पक्षी वर्ग. पक्ष्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येते की प्रत्येक पक्ष्याची चोच आपल्याला वेगवेगळी दिसते. अर्थात ती त्यांच्या अन्नाच्या पद्धतीनुसार उत्क्रांत झालेली आहे. बिया खाणारे पक्षी असतील तर त्यांची चोच कशी असते? मजबूत, उदाहरणार्थ चिमणी. मांस खाणारे असतील तर त्यांची चोच पुढे वाकडी असते, कारण त्यांना मांस फाडून फाडून खायचं असतं. मध शोषणारे जे पक्षी असतात त्यांची चोच लांब असते, कारण ते फुलाच्या आतमध्ये जो मधुरस असतो तिथपर्यंत ती चोच पोहोचली पाहिजे. बरोबर, शिंजीर, सनबर्ड. नंतर कीटक खाणारे जे पक्षी असतात त्यांची चोच अशी रुंद असते, कारण त्यांना कीटक पकडायचे असतात. पापोळी, झाडाला भोक पाडण्यासाठी सुतार पक्षी, त्याची चोच ही छिन्नीप्रमाणे, कारण ते झाडाला टोक करायचं असतं, छिद्र करायचं असतं. त्यामुळे आणि झाडाच्या सालीतली सुद्धा हा किडे खातो. पाण्यातून अन्न गाळून घेणारी चोच म्हणजे रोहित, फ्लेमिंगो, ही पाण्यातील अन्न गाळून घेण्यासाठी अनुकूलित झालेली असते. नंतर मासे, उदाहरणार्थ खंड्या पक्षी, याची चोच लांब असते. बरोबर, त्यामुळे सहज मासा पकडता येतो. फळ खाणाऱ्या पक्ष्यांची चोच, उदाहरणार्थ पोपट, ही वाकडी असते. बी सुद्धा या चोचीने त्यांना फोडता येते, अशी मजबूत ही चोच असते. सर्व पक्षी म्हणजे कावळा, तो फळही खातो, शिकारही करतो, हो, कीटकही पकडतो, त्यामुळे त्याची चोच ही अशी मजबूतही असते, पसरटही असते. आता सस्तन प्राणी वर्ग. सस्तन प्राणी वर्गामध्ये इथे शाकाहारी प्राण्याचे दात दिसत आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये मांसाहारी सुळे, हे सुळे खूप लांब वाढलेले दिसत आहेत. मिश्रहारीमध्ये सुळे असतात, पण त्यांची लांबी इतर दातांप्रमाणेच असते आणि बाकीच्या दाढ असतात, पट्टासीचे दात असतात. खालच्या स्तरातील प्राण्यांमध्ये मुखांगे साधी असतात किंवा काही नसतातही, म्हणजे इष्ट असेल तर त्याला मुखांग नाहीये. उत्क्रांतीमध्ये वरच्या स्तराकडे जाताना त्याच्यामध्ये काय होतं की जटिल रचना, मुखांगांची सुद्धा जटिल रचना तयार होते आणि विशेष कार्यासाठी विकसित झालेली दिसतात मुखांगे. सस्तन प्राण्यांमध्ये दात हे सर्वात विकसित मुखांग मानलं जातं. आता शाकाहारी प्राण्यांमध्ये मजबूत दाढा असतात, ज्यांच्या सहाय्याने ते वनस्पतीजन्य अन्न चावून खातात. मांसाहारी प्राण्यांमध्ये शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी सुळे तीक्ष्ण, लांब आणि धारदार असतात. नंतर रवंत करणारे, या प्राण्यांमध्ये दाढा मजबूत असतात. वटवाघूळ, ह्याच्यामध्ये हे सुळे दिसतात ते थोडे लांब दिसतात, कारण ह्याच्यामध्ये वटवाघळाची जी मुखांग आहेत ती अन्न चावणे, फाडणे आणि गिळणे यासाठी विकसित झालेली आहेत. कीटकभक्षी वटवाघूळ असेल तर दात असतात ते तीक्ष्ण असतात, आणि फळभक्षी असतील तर ते दात तीक्ष्ण नसतात. हत्ती, हत्ती या प्राण्याचे दात हे फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे प्रौढ हत्तीचे दंतसूत्र, दंतसूत्रमध्ये जबड्यावर दातांची मांडणी कशी झालेली आहे त्याचं हे सूत्र आहे. तिथे 1033 असं 1033 तशी, आणि हे वरच्या जबड्यामध्ये, खालच्या जबड्यामध्ये 0033. प्रौढ हत्तीला एकावेळी साधारण 26 दात असतात. सुळे आयुष्यभर वाढत राहतात, त्यामुळे जर प्रौढ हत्ती असेल तर त्याचे सुळे लांब असतात आणि नंतर ते असे वळलेले दिसतात. हत्तीची सुळे तुटू शकतात, तुटल्यानंतर ते पूर्ण वाढत नाहीत, त्यांची वाढ होत राहते पण पूर्ण वाढत नाही. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हत्तीच्या आयुष्यामध्ये
6 वेळा नवीन दाढा येतात, कारण हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. वनस्पतीचे म्हणजे पानं खाणं किंवा गवत खाणं यासाठी, आणि ते नंतर चावणं, बारीक करणं, यासाठी त्याला दाढा त्याच्या झिजतात. आणि काही काळानंतर त्या दाढा जाऊन नवीन दाढा येतात. पण अशा किती वेळा येतात त्याला दात? तर 6 वेळा. आणि ज्या आपण सुळे म्हणतो, हे सुळे फारच वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते हस्तिदंतासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. त्यामुळे हत्तींच्या संरक्षणासाठी आणि शिकारीला विरोध करण्यासाठी हस्तिदंती वस्तूंचा वापर करू नये. बाजारामध्ये अशा वस्तू खूप मिळतात, हस्तिदंतीच्या वस्तू, पण त्या घेऊ नये, कारण याच्यासाठी हत्तींची शिकार फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे लक्ष ठेवा. नंतर सस्तन प्राणी आहे मानव, अर्थात आपण. त्यामुळे आपल्या मुखाची जी काही रचना आहे ती आपल्याला चांगलीच अवगत आहे, बरोबर. तर हे मानवाचं मुखांग आहे, आणि याच्यामध्ये जीभ जीभ आपल्याला वेगवेगळ्या चवींची संवेदना देते, बरोबर. नंतर जिभेचं काम काय, की अन्न म्हणजे चव घेणं, अन्न हलवणं आणि तोंडात योग्य ठिकाणी ठेवणं, अन्न दातांकडे ढकलणं चावण्यासाठी, चघळलेले अन्न गोळा करून गिळण्यास मदत करणं, बोलताना उच्चार करण्यास मदत करणं. तर ही या जिभेचं काम आहे. नंतर हे दात दिसते तिथे आपल्याला. मानव हा काय आहे? सर्वभक्षी, म्हणजे वनस्पतीचे अवयव पण खातो आणि प्राणी म्हणजे मांसही खातो, बरोबर. आता ह्याच्यामध्ये दुधाचे आणि कायमचे दात का असतात? आणि जसे मानवाला असतात तसे इतर प्राण्यांनाही असतात का? आता इथे दिसतील की दुधाचे दात हे वरच्या जबड्यामध्ये 10 दात, खालच्या जबड्यामध्ये 10, म्हणजे असे 20 असतात. आणि कायमचे दात असतात ते वरच्या जबड्यामध्ये 16 असतात आणि खालच्या जबड्यामध्ये 16, म्हणजे असे एकूण 32. आता या दातामध्ये समोरचे दात दिसतात, अर्थात ते पटाशीचे दात असतात. नंतर सुळे जे टोकदार असतात, अन्न फाडण्यासाठी उपदाडा असतात, बरोबर. नंतर दाढा अन्न दळण्यासाठी, बरोबर. तर मानवाचं दंतसूत्र काय? प्रौढ मानवाचे दंतसूत्र म्हणजे कायमचे दात असतात ते 2 1 2 3, 2 1 2 3. तर हे काय आहे? हे 2 म्हणजे पटासीचे समोरचे दात, बरोबर. 1 म्हणजे सुळा अन्न फाडण्यासाठी, 2 उपदाडा आणि 3 दाढा, हे वरच्या जबड्यातील डावीकडचे भाग म्हणजे दात. तसेच उजवीकडचे म्हणजे दोन्ही मिळून किती होतात? तर 16 आणि एकूण 32. तर हे आहे प्रौढ मानवाचे दंतसूत्र. आता लहान मुलांमध्ये 2 1 0 2 2 1 0 2, आता तिथे उपदाडा नसतात, बरोबर. आता इतर प्राणी जे सस्तन प्राणी आहेत त्यांना सुद्धा दुधाचे दात असतात आणि कायमचे दात. आता इथे दिलेले आहेत मानवाला साधारण दुधाचे दात कधी येतात, ते कधी पडतात, आणि कायमचे दात कधी येतात. प्रत्येक प्राण्याचा कालावधी हा वेगवेगळा आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला या दातांच्या रचनेवरून आणि वाढीवरून आपल्याला वाढीचे टप्पे ठरवता येतात. काही प्राणी दंतहीनही आहेत जरी सस्तन असले तरी, मुंगी खाणारे किंवा पॅंगोलिन, तर हे नाव दात नसतात, कारण त्या मुंग्या जिभेच्या सहाय्याने मुंग्या ते खात असतात. आता हे मुखांग आणि प्राणी जे अन्न खातो त्याच्यातून तो ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न घेतो, बरोबर. तर मिळणारी ऊर्जा आणि त्या प्राण्याचं मुखांग याच्यामध्ये काही संबंध आहे का? सजीवाला जगण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि मुखांगे यांचा खूपच जवळचा संबंध आहे. ज्या प्रकारचे अन्न मिळवायचे आणि जितकी ऊर्जा हवी त्यानुसार मुखांगे उत्क्रांत झालेली आहे. त्यामुळे हत्ती त्याला जास्त ऊर्जा लागते, त्यामुळे त्याचं मुखांग हे जास्त विकसित झालेलं आहे. चिमणी किंवा अगदी बेडूक हा शीत रक्तच आहे, त्यामुळे इतकी ऊर्जा लागत नाही. त्यामुळे ही जी ऊर्जा दिली आहे ही किलो कॅलरी मध्ये दर दिवशी किती लागते साधारण. परत ह्याच्यामध्ये वयानुसार कमी जास्त असू शकतो, किंवा कामाच्या स्वरूपानुसार मानवाचं म्हटलं तर तर तो फरक याच्यामध्ये असू शकेल. शरीर जितके मोठे तितकी त्याची ऊर्जेची गरज अधिक. अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी त्या प्राण्याची अन्न मिळवण्याची साधने म्हणजेच मुखांगे अधिक कार्यक्षम झालेली आणि विकसित झालेली असतात. प्राण्यांच्या मुखांगाच्या अभ्यासाचा
मानवाला कसा फायदा होतो? तर प्राण्यांचे मुखांग म्हणजे फक्त अन्न घेण्यासाठी असतात का? नाही, त्यांना इतरही कामे करावी लागतात. पण प्रामुख्याने अन्न घेण्यासाठी, पकडण्यासाठी किंवा प्रक्रिया करण्यासाठी विकसित झालेली रचना असते. पण त्यांचा अभ्यास केल्याने मानवाला काय फायदा होतो? बघूया. उत्क्रांती समजते. आता आपण पाहिलं सूक्ष्म जीवापासून टप्प्याटप्प्याने उत्क्रांत होत गेलेले प्राणी त्यांची मुखांची रचना बदलत गेली आणि मानव त्याच्यामध्ये मुखांची रचना कशी आहे तेही आपण अभ्यासले. म्हणजे उत्क्रांती समजते. कीटक नियंत्रण करता येते. कीटकांचे भाग काही मध पिणारे असतात, काही चुषणारे असतात, काही चावणारे असतात. त्यानुसार आपल्याला कीटक नियंत्रण करता येते. वैद्यकीय संशोधनाला मदत होते. बायोमिमिक्री आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये सुद्धा निसर्गातून म्हणजे प्राण्यांची मुखांग पाहून आपल्याला तसं तंत्रज्ञान निर्माण करता येतं. अन्न साखळी आणि पर्यावरण समजते. जीवांची ओळख आणि वर्गीकरण, शेती आणि अन्न सुरक्षा यासाठी आपल्याला मदत होते. या विषयासाठी मी विश्वकोशाचा संदर्भ घेतलेला आहे. युट्यूब वरील अनंत खूपच चित्रफिती अभ्यासल्या आहेत. डॉक्टर नंदिनी देशमुख यांनी हे जे प्रेझेंटेशन किंवा दाखवलेलं आहे आता त्याच्या स्लाइड्स त्यांनी बऱ्याच सुधारणा सांगितल्या, काही मुद्दे नवीन मुद्दे सुचवले, तर त्यांनी मला खूपच मदत केली. तर त्यांचे विशेष खूप खूप आभार. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात, शांतपणे ऐकलत, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. असेच ऑनलाईन कार्यक्रमात भेटत राहा. विज्ञान विषय मनोरंजक माहिती मिळवत राहा. तुम्हाला हवे असलेले विषय सुचवू शकता. तुमचा अभिप्राय मेलवर नक्की कळवा. इथे मेल आयडी आहे. हा माझा मेल आयडी आहे आणि हा परिषदेचा आहे. तुम्ही कुठल्याही मेल आयडीवर तुमचा प्रतिसाद पाठवू शकता.